प्रजासत्ताक दिनानिमित्त नाशिक येथे मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण पार पडले। मात्र भाषणादरम्यान त्यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख न केल्याने वाद निर्माण झाला। यावेळी नाशिक येथील वन विभागातील कर्मचारी माधवी जाधव यांनी तात्काळ भाषणावर आक्षेप घेत मंत्री गिरीश महाजन यांनी बाबासाहेबांचे नाव जाणीवपूर्वक टाळल्याचा आरोप केला। तसेच त्यांनी याबाबत माफी मागावी अशी मागणी केल्याने एकच खळबळ उडाली। या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज धुळे शहरात दक्ष पत्रकार संघ आणि आंबेडकरी संघटनांनी एकत्र येत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती स्मारकासमोर मंत्री गिरीश महाजन यांच्या पुतळ्याचे दहन केले। यावेळी गिरीश महाजन यांचा धिक्कार असो अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडण्यात आला। दक्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बापू बागुल यांनी सांगितले की मंत्री गिरीश महाजन यांनी जाणून बुजून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले नाही। भीमकन्या माधवी जाधव यांनी दाखवलेल्या धाडसाला आम्ही सलाम करतो आणि त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली। यावेळी गिरीश महाजन यांचा जाहीर निषेधही करण्यात आला। मुर्दाबाद गिरीश महाजन मुर्दाबाद। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। मुर्दाबाद मुर्दाबाद गिरीश महाजन मुर्दाबाद। मुर्दाबाद मुर्दाबाद गिरीश महाजन मुर्दाबाद। मुर्दाबाद मुर्दाबाद गिरीश महाजन मुर्दाबाद। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेणारा गिरीश महाजनच्या बैलाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेणारा गिरीश महाजनच्या बैलाला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताला संविधान सुपूर्द केलं आणि त्या संविधानाच्या माध्यमातून हा संपूर्ण भारत देश आज जगामध्ये चाललेला आहे। भारत देशामध्ये संविधानाच्या माध्यमातून 85% लोक ह्या ठिकाणी SC ST NT VGNT आणि OBC ह्या महिला असतील त्याच पद्धतीने पुरुष असतील या सर्वांना या ठिकाणी समान अधिकार देण्याचं कार्य भारतीय संविधानाच्या माध्यमातून झालं। परंतु आज नाशिकमध्ये पालकमंत्री गिरीश महाजन हे प्रजासत्ताक दिनी ज्यावेळेस गेले त्यावेळेस विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्यांनी या ठिकाणी नाव घेतलं नाही। त्या ठिकाणी माझी भीमकन्या माधवी जाधव यांनी त्या ठिकाणी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गिरीश महाजन यांनी या ठिकाणी नाव घेतलेलं नाही, आम्ही त्यांचा धिक्कार करतो आणि ती न्यूज संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेली आहे। आम्हाला असं वाटतं की गिरीश महाजन यांनी ज्या पद्धतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव प्रजासत्ताक दिनी घेतलं नाही हे जाणून बुजून घेतलेलं नाही असा आमचा आरोप आहे।